सध्या सर्व क्षेत्रात खूप स्पर्धा असल्यामुळे परीक्षेवेळी घरी बाहेर सगळीकडून इतका दबाव असतो की परीक्षा हा जणू जीवन मरणाचा प्रश्न बनवून जातो आणि असं वाटू लागतं की यात अपयश म्हणजे सारं संपलंच. आपल्या क्षमतांना कधीही कोणत्याही ओझ्याखाली दबू नये. विशेष परीक्षेमधल्या अपयशाच्या भीतीखाली परीक्षा काही जीवन मरणाचा प्रश्न नाही. आपले माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना कोण विसरू शकेल. तुम्हाला माहित आहे की डॉक्टर कलामांना फायटर विमानाचा पायलट बनवायचं होतं, पण ते आपले स्वप्न पूर्ण करू शकले नव्हते. जर ते त्या अपयशानं खचून गेले असते तर आज आपण त्यांना ज्या रूपात आठवतो तितके मोठे वैज्ञानिक ते होऊ शकले असते का? जरा विचार करा. आज कलाम साहेब नसते तर भारताच्या परमाणु कार्यक्रमाची काय स्थिती असती? अशा उदाहरणातून आपण काय शिकायचं? तर एक परीक्षा किंवा चाचणी पूर्ण आयुष्याची कथा लिहू शकत नाही. जीवने अनंत शक्यतांनी भरलेली आहे. कोणत्याही अपयशाला आपल्या स्वप्नाच्या भरारीच्या आड येऊ द्यायचे नाही असं ठरवून टाका. आव्हाने स्वीकारायची, त्यातून शिकायचं, संकल्प सिद्ध करायचे, नवा इतिहास लिहायचा, हेच तर जीवन आहे. एखाद्या परीक्षेत अपयश आलं तर एक व्यक्ती म्हणूनही तुम्ही अपयशी आहात असा त्याचा अर्थ मुळीच नाही. परीक्षा हे कुणाची अयोग्यता क्षमता मोजण्याचे एकमेव साधन मुळीच नाही. तणावमुक्त आणि हसत खेळत तयारीचा मंत्र आहे. परीक्षेकडे का संग्रह दृष्टिकोनातून सगळ्या आयुष्याच्या संदर्भात पाहताच यामुळं तुमचा अभ्यासही अधिक चांगला होईल.